Hello everyone. In today's lecture, we are going to study the next chapter from Unit 3, which is database protection. Okay, so this is the theoretical chapter. So this is related to protect our data, which is stored in the database from the threats. Okay, so first of all, why protection is necessary? Okay, or why security is necessary? Protection means secure our data. Okay, so first of all, we study about the point, which is what is security. Okay, and what are the different problems that are comes for the database losses. Okay, so the first of all, a database management system always has a separate system for security, which is responsible for protecting database against accidental or intentional loss, destruction, or misuse. Okay, so security is needed for the database to secure the data and to secure that data from the particular accidental loss or intentional loss. Okay, so what are the accidental loss? Suppose there is a computer and there is a problem related to that computer, so that are related to the hardware, software, then that are the accidental लॉस ऑफ दी डेटा. ओके, म्हणजे एक कम्प्युटर असेल आणि त्या कम्प्युटरवरती जर डेटा स्टोअर असेल आणि त्या कम्प्युटर मधील डेटा सपोज त्या कम्प्युटरचा कोणताही एखादा हार्डवेअर पार्ट असेल तर तो खराब झाल्यामुळे किंवा त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आल्यामुळे तो कम्प्युटर जर ऑन होत नसेल, चालू होत नसेल, तर त्याच्यातून तो डेटा काय होऊ शकतो, लॉस होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल त्याच्या कम्प्युटरमध्ये एखादं सॉफ्टवेअर आहे आणि त्या सॉफ्टवेअरचा पर्टिक्युलर डेटाबेस आहे आणि त्या डेटाबेसमध्ये जो काही डेटा स्टोअर आहे, तर फॉर एक्झाम्पल त्या सॉफ्टवेअरचा रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील आणि ते सॉफ्टवेअर चालू होत नसेल किंवा त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील, तर ते सॉफ्टवेअर चालू न झाल्यामुळे त्या पर्टिक्युलर सॉफ्टवेअरचा जो काही डेटाबेस आहे आणि त्याच्यातला जो काही डेटा आहे तर तो लॉस होण्याचे चान्सेस असतात. सो दिस इज द ऍक्सिडेंटल लॉस ऑफ द डेटा. अँड इंटेन्शनल लॉस मीन्स व्हॉट? इंटेन्शनल मीन्स इंटेन्शनली डेटा इज लॉस. फॉर एक्झाम्पल एखादा युजर असेल, म्हणजे एखादा कम्प्युटर असेल आणि त्याच्यावरती पर्टिक्युलर युजरने जो काही डेटा आहे तर तो स्टोअर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये एखादा अनादर युजर येऊन, म्हणजे दॅट आर कॉल्ड एज अनऑथराइज्ड युजर्स, म्हणजे त्यांना परमिशन नसते की तो कम्प्युटर यूज करायचा आहे, तरी सुद्धा ते येऊन कम्प्युटर काय करतात, यूज करतात. दॅट आर अनऑथराइज्ड युजर्स. आणि असे युजर्सने येऊन जर सपोज त्या कम्प्युटर मधला डेटा डिलीट केला, ओके, तर दॅट आर इंटेन्शनल लॉस. म्हणजे त्याच्या डेटा लॉस करण्यामागे किंवा त्याच्यातून डेटा रिमूव्ह करण्यामागे काहीतरी इंटेन्शन असतं त्या पर्टिक्युलर युजरचं. दॅट आर कॉल्ड ॲज इंटेन्शनल लॉस. अँड डिस्ट्रक्शन ऑर मिसयूज, there are different hackers available, okay, and that hackers can hack the particular data, okay, that are called as misuse of the data. Okay, so these are the particular threats that are comes under the database, and that threats remove the data from the database. म्हणजे या टाइपचे जे काही पर्टिक्युलर थ्रेड्स आहेत, तर हे थ्रेड्स आहेत ते आपल्या डेटाबेस मधून डेटा काय करू शकतात, लॉस करू शकतात. सो सिक्युरिटी इज नीडेड फॉर प्रोटेक्टिंग द डेटा अगेन्स्ट इंटेन्शनल लॉस, accidental loss, destruction and misuse. Okay, so that's why security is needed. So there are some threats that are related to the database. In that, next one is threats to database. Okay, so how that threats are impact on the database, म्हणजे जे काही डिफरंट थ्रेड्स आहेत तर त्या थ्रेड्सचा डेटाबेस वरती काय इम्पॅक्ट होतो, तर त्याच्यामध्ये बघा, फर्स्ट ऑफ ऑल कॉन्फिडेन्शियलिटी, इंटिग्रिटी अँड अवेलेबिलिटी. Okay, so confidentiality means data in database should be given to only authorized users. Okay, so आता मी तुम्हाला सांगितलं, there are two types of users, that are authorized users and unauthorized users. Okay, so authorized users means they have the permission to use the database, and unauthorized users means that are they not have the permissions to access the particular database. Same like suppose जर तुमच्याकडे मोबाईल असेल आणि तुमचा स्वतःचा मोबाईल असेल तर तुम्ही त्या मोबाईलचे ऑथराइज्ड युजर्स आहात. पण सपोज तुमचा मोबाईल कोणी दुसऱ्या पर्सनने घेतलेला असेल आणि त्याच्यामध्ये तो मोबाईल तुमचा ऑन करण्याचा ट्राय करत असेल,
सपोज तो तुमच्या ओळखीचा नाहीये किंवा तो तुम्हाला माहिती नाहीये की कोण पर्टिक्युलर पर्सन आहे आणि तो जर तुमचा मोबाईल जर यूज करत असेल, दॅट आर अनऑथराइज्ड युजर ऑफ युअर मोबाईल फोन. ओके, so this is the authorized users and unauthorized users. Suppose your mobile is going another person's hand, so that person can use any of the data from your mobile phone. Okay, so and after that it can misuse the particular data. So there is the difference between authorized users and unauthorized users and confidentiality of the data. So in HR department, employees' personal data should be accessible to that particular employee that are working HR department. Okay, so that data is not accessible by the another employee which is working account department. Okay, so there is the difference between the authorized and unauthorized users. Then the second important point, which is integrity. Okay, so only authorized users should be allowed to modify the data. Okay, suppose database मध्ये data आहे, suppose एखादा table असेल आणि त्या डेटाबेस मध्ये पर्टिक्युलरली डेटा स्टोअर होत असेल तर तो डेटा आपण अपडेट करू शकतो. ओके, सो वी स्टडी अबाउट द डिफरंट कमांड्स दॅट आर युज्ड ऑन द डेटाबेस. ओके, सो the data from the database is changed by only the authorized users. Okay, database मधला डेटा हा फक्त authorized users ने चेंज झाला पाहिजे. ओके, so this is called as integrity. म्हणजे unauthorized users कोणताही डेटा अपडेट नाही करू शकणार. ओके, then the next one is availability. Availability means authorized users can be able to access data anytime he wants. Okay, so authorized users have anytime access to the particular data. And suppose there is an organization and the employees that are works in an organization can access the data at any time. Okay, so this is the availability. So these particular points are important to protect the database. Okay, या 3 points पासून 3 points related data काय करायचा असतो, confident secure ठेवायचा असतो. So this is the points, that is confidentiality, integrity and availability. Then the another one is security levels. First one database level, then operating system level, then network level. Database level DBMS system should ensure that the authorization restriction needs to be there on user. Then operating system level, operating system should not allow unauthorized users to enter in system. And network level means database is at some remote place and it is accessed by users through the network, so security is required. Okay, so database level la security असणं गरजेचं आहे. That means there is a need to assign the security when database is created. Then operating system level means suppose there is a computer and there is an operating system and that place security is needed. And network level, suppose there is a remote computer, okay, or a host, then that particular host communicate with the database from another place, so there is a need to provide the security between the network level. Then the next main point is security mechanisms. Okay, so how to provide the security, याच्यामध्ये security कशी provide करायची. So we study in this one, we protect our data from the unauthorized users or protect the data from accidental or intentional loss, destruction or misuse. Okay, तर यापासून आपला डेटा सेक्युअर ठेवायचा असेल किंवा डेटाबेस सेक्युअर ठेवायचा असेल तर याच्यामध्ये कोणते कोणते मेकॅनिझम्स अप्लाय केले जाऊ शकतात. सो what are that particular mechanisms are used to protect the data. So we study this particular security mechanisms. In that, first one is access control, then second one is authenticate the users, third one is cryptographic control, or it is also called as data encryption. Then next one is inference control, then flow control or physical protection, then virus control and user defined control. So we study this one by one. First one is an access control authorization. First one is access control, that is called as authorization. So which identifies valid users who may have any access to the valid data
in the database and which may restrict the operation that the user may perform, that is role function in SQL. So access control means access privileges. Suppose any of the user want to write the data in the database, that means save the data into the database, then it is called as access control to the users to write the data into the database. Okay, suppose आता database मधून जर data फक्त read करायचा असेल, म्हणजे show करायचा असेल, then that user have only the read permissions. Okay, there are different types of access mechanisms that are you give to the users. आता याच्यामध्ये हे परमिशन्स आहेत, या परमिशन्स असतील किंवा प्रिव्हिलेजेस असतील तर त्या प्रिव्हिलेजेस युजर्सना असाइन केल्या जातात. ओके, म्हणजे सपोज जर तुम्ही एखादा युजर असेल आणि त्या युजरला युजर आयडी आणि पासवर्ड अलोकेट केलेला असेल, suppose that user can enter into the system by using that user ID and password, then this is the authorized users and they have the access control to the particular system or particular database. So this is the authorized users, but any of the user don't have any ID password to enter into the system or enter into the database, and after that these unauthorized users enter into the database or system which is the unauthorized users and they do not have the access control to the database. ओके, म्हणजे त्या युजर्सना अनऑथराइज्ड युजर्स आहेत आणि तरी सुद्धा ते डेटाबेस मध्ये एंटर झालेले असतील तर ते अनऑथराइज्ड युजर्स असतात. सो दिस इज कॉल्ड ॲज ऑथरायझेशन अँड ॲक्सेस कंट्रोल. Then the second one is authenticate the user. Okay, so which users are the authorized users? They have the access to the data in the database, and that users are authenticated by using the particular password and user ID. Okay, and that password and IDs are created by the admin ने काय केलेले असतात, हे ID password allocate केलेले असतात. So this authenticate the user point is comes under the next chapter, which is comes under data control language. Okay, so in that particular commands the users are created, the passwords are assigned to the particular users, and by using that username and password the user enter into the database. म्हणजे याचा यूज करूनच तो युजर डेटाबेस मध्ये एंटर होऊ शकतो. ओके, तर आता हे गरजेचं काय आहे, तर आता जे काही तुम्ही ऑनलाईन वेबसाईट्स बघत असाल किंवा जे काही सॉफ्टवेअर्स असतात तर त्या सॉफ्टवेअरचा यूज करताना किंवा एखादं ऑर्गनायझेशन असेल त्या ऑर्गनायझेशनचं एखादं पर्टिक्युलर सॉफ्टवेअर असतं तर त्या ऑर्गनायझेशन मध्ये जे काही वर्क करणारे एम्प्लॉई आहेत तर त्या पर एम्प्लॉईंना आयडी पासवर्ड क्रिएट करून दिलेला असतो आणि त्या आयडी आणि पासवर्डचा यूज करूनच ते त्या पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनच्या सॉफ्टवेअर मध्ये किंवा त्यांची जी काही वेबसाईट असेल त्याच्यामध्ये ते वर्क करू शकतात. ओके, सो दिस इज दी सेकंड वन, ऑथेंटिकेट दी युजर. Then third one is cryptographic control or data encryption. So encode data in a cryptic form so that although data is captured by unintentional users, still he can't be able to decode the data. Used for sensitive data, usually when transmitted over communication links, but also may be used to prevent bypassing the system to gain access to the data. So cryptographic means काय, तर याच्यामध्ये बघा जेव्हा डेटा ओव्हर द इंटरनेट सेंड होत असतो, that there are two users, that is sender and receiver. When the sender can send the data to the receiver, in the middle over the network the data is losses. म्हणजे जर सेंडरने डेटा सेंड केलेला असेल इंटरनेटवरून, ओके, तर फॉर एक्झाम्पल काय आहे, तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून तुमच्या फ्रेंडला मेसेज केलेला असेल तर तुम्ही सेंडर आहात आणि तुमचा फ्रेंड रिसीव्हर आहे, पण याच्यामध्ये तुम्ही जो काही मेसेज केलेला आहे तर तो तुम्ही सेंड केल्यानंतर नेटवर्क थ्रू तुमच्या फ्रेंड जवळ जाणार आहे. तर जेव्हा तो मेसेज ओव्हर दी नेटवर्क सेंड होत असतो तर तिथून तो डेटा लॉस होण्याचे चान्सेस असतात. आता ह्याच्यामध्ये डिफरंट वेज आहेत कम्युनिकेशनचे, नेटवर्क कम्युनिकेशन मध्ये, तर ते आपल्याला बघायचे नाहीये. तर याच्यामध्ये जस्ट नेटवर्क मध्ये काय होत असतं, तर जेव्हा एखादा मेसेज सेंड होत असतो तर त्या सेंडिंग मध्ये सुद्धा डेटा लॉस होण्याचे चान्सेस असतात. सो व्हेन द डेटा इज सेंड ओव्हर द नेटवर्क देन इट इज एन्क्रिप्टेड इनटू द पर्टिक्युलर
कोडेड फॉर्मॅट म्हणजे जेव्हा तुम्ही मेसेज सेंड कराल तेव्हा जर तो मेसेज पर्टिक्युलर फॉर्मॅट एन्कोडेड फॉर्मॅट मध्ये चेंज झाला तर त्याच्यामध्ये जरी तो डेटा लॉस झाला तरी सुद्धा त्याच्यामध्ये तो डेटा काय आहे ते कोणाला समजणार नाही. तर याच्यामध्ये जो काही पर्टिक्युलर डेटाबेस रिलेटेड जर डेटा सेंड करायचा असेल तर त्याच्यासाठी डेटा एन्क्रिप्शन फॉर्मॅट यूज करणं गरजेचं आहे. Okay, so this is the third security mechanism, which is data encryption. Then next one is inference control. So inference control means what? It ensures that confidential information can't be retrieved even by deduction, and it prevents disclosure of data through statistical summaries of confidential data. So deduction, there is no mechanism which is deduction apply on the database, and it prevents disclosure of data through statistical summaries of confidential data. म्हणजे याच्यामध्ये जो काही कॉन्फिडेन्शियल डेटा आहे तर तो प्रिव्हेंट केला जातो. म्हणजे सपोज याच्यामध्ये रिपोर्टिंग असतं, रिपोर्ट जनरेशन असतं, तर त्याच्यामध्ये स्टॅटिस्टिकल समरीजचा यूज करून रिपोर्ट जनरेट केले जातात. पण याच्यामध्ये जर काही कॉन्फिडेन्शियल डेटा असेल किंवा कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन असेल तर ती त्याच्यामधून प्रिव्हेंट केली जाते. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही ग्राफ वगैरे बघत असाल, ग्राफ टाईप मध्ये रिपोर्ट्स असतात, पर्टिक्युलर अशा भरपूर वेबसाईट्स आहेत की त्याच्यामध्ये ग्राफिकल टाईप मध्ये रिपोर्ट्स दाखवले जातात. तर त्याच्यामध्ये जे काही कॉन्फिडेन्शियल डेटा आहे तर तो कॉन्फिडेन्शियल डेटा कुठेही तुम्हाला त्याच्यामध्ये शो होणार नाही. तर त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला जो काही मॅथमॅटिकल पार्ट आहे किंवा त्याच्यामध्ये जो कॉन्फिडेन्शियल नाहीये असा डेटा तुम्हाला ग्राफिकल फॉर्मॅट मध्ये दिसेल किंवा पर्सेंटेज मध्ये दिसेल. तर त्याच्यामध्ये तो पर्टिक्युलरली मेन्शन करून दाखवला जात नाही. सो दिस इज द इन्फरन्स कंट्रोल. The next one, flow control or physical protection. In flow control or physical protection, prevents the copying of information by unauthorized person. Computer system must be physically secured against any unauthorized entry. Okay. Physical protection means what? Suppose आता कम्प्युटर आहे आता आणि हा कम्प्युटर आहे तर याच्यामध्ये आता मी माझ्या समोर जो काही कम्प्युटर आहे आणि त्या कम्प्युटर मध्ये मी पर्टिक्युलर जे काही सपोज कॉलेज आहे, कॉलेजचं जर सॉफ्टवेअर यूज करत असेल तर त्याचा जो काही आयडी पासवर्ड माझ्यासाठी आहे तर तो मी इथे ओपन नाही करून ठेवला पाहिजे. मग काय होईल तर मी जर तो ओपन ठेवला तर कोणीही येऊन तो काय करू शकतो, ऍक्सेस करू शकतो. सो त्याच्यामध्ये हा कम्प्युटर बंद करताना मी तो आयडी पासवर्ड काय केला पाहिजे, साइन आउट केला पाहिजे. ओके, म्हणजे त्यामुळे काय होईल तर जर इथे लॉग इन राहिलं तर त्याच्यामध्ये कोणीही अनऑथराइज्ड युजर येऊन या कम्प्युटरचा यूज करून त्या पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनच्या सॉफ्टवेअर मध्ये किंवा वेबसाईट मध्ये एंट्री करू शकतो. सो देर इज अ नीड टू गिव्ह द कम्प्युटर सिस्टीम प्रोटेक्शन ओके फ्रॉम द अनऑथराइज्ड युजर्स. म्हणजे कम्प्युटर सिस्टीम ही सुद्धा सेक्युअर ठेवणं गरजेचं आहे याच्यामध्ये. देन द नेक्स्ट वन इज व्हायरस कंट्रोल. At user level, authorization should be done to avoid intruders attacks through humans. There should be mechanism for providing protection against data virus. Okay, so there are different ways of virus controls. So there are different types of viruses, virus, trojans, bombs. So there is a need to protect our system or database from the viruses. And last one, user defined control. It defines additional constraints or limitations on the user of database. This allows developers or programmers to incorporate their own security procedures in addition to above security mechanisms. Okay, so there is the user which is authorized user to the database. Okay, म्हणजे authorized users असेल आणि त्याला डेटाबेस मध्ये एंट्री असेल तरी सुद्धा त्या ऑथराइज्ड युजर्सना सुद्धा कंट्रोल ठेवण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये पर्टिक्युलर युजर्सला जो काही ऍक्सेस आहे तो लिमिट मध्ये ठेवण्यासाठी याच्यामध्ये डिफरंट मेकॅनिझम्स आहेत. ते मेकॅनिझम्स यूज केले जाते. म्हणजे एखादा युजर जर त्याच्यामध्ये फक्त डेटा स्टोअर करत असेल तर त्याला राईट परमिशन असणार आहे. सपोज एखादा युजर असेल तर त्याला फक्त रिपोर्ट जनरेशन करायचे आहे तर त्याच्यामध्ये फक्त तो रिपोर्टिंग काढण्यासाठी फक्त रीड फॉर्मॅटचा यूज करू शकतो. तर त्याच्यामध्ये हे पर्टिक्युलर ऍक्सेस आहे तर ते ऍक्सेस याच्यामध्ये देऊ शकतो. सो दीज आर दी डिफरंट सेक्युरिटी मेकॅनिझम्स विच इज ऍक्सेस कंट्रोल, ऑथेंटिकेट द युजर, क्रिप्टोग्राफिक कंट्रोल, इन्फरन्स कंट्रोल,
flow control or physical protection, virus control, and user defined control. Okay,